एजुस्ट्रीम या यूट्यूब चॅनलतर्फे इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन सदरात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 10वी मधील मराठी हा विषय जो आहे या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा करायचा आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या भेटीला आलेले आहेत सौ मनीषा सावळे मॅडम। मॅडमचं शिक्षण MA BEd असून अध्यापनाचं अतिशय उल्लेखनीय काम त्या करत आहेत। म्हणजे विद्यार्थिनींच्या शाळेमध्ये मॅडम ज्या शिकवत आहेत तर त्या अनुषंगाने आपले विद्यार्थी पुढे कसे जातील हा एक उत्तुंग विचार मॅडमचा निश्चितच आहे। मॅडम सध्या नाशिक एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको नाशिक येथे कार्यरत असून त्यांना जवळपास 24 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे। मॅडम मराठी आणि इतिहास हे दोनही विषय शिकवत असतात। बोर्डाचे पेपरही तपासण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये मॅडमने इतिहास विषयाच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तक निर्मितीतही सहभाग नोंदवला आहे। तसेच बोर्डाचं भरारी पथक असेल किंवा संस्थेच्या इतर शाळांमध्ये व्याख्याता म्हणून ती मॅडम सतत जात असतात आणि विशेष म्हणजे संस्था पातळीवर जे काही अभ्यासक्रम निर्मितीचं जे काम चालत असतं त्यामध्ये व्हिडिओ निर्मितीमध्ये उल्लेखनीय सहभाग मॅडमचा राहिलेला आहे। शिवाय वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा कथाकथन स्पर्धा असतील यामध्ये सुद्धा मॅडम परीक्षक म्हणून नेहमी जात असतात। वाचनाची तर त्यांना आवड आहेच, शिवाय गीत पाठणाची सुद्धा त्यांना आवड आहे। अशा ह्या अनुभवी ज्या मॅडम आहेत ज्या मराठी विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्या भेटीसाठी ते आलेले आहेत की एकूणच संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे याबद्दल आपल्याला त्यांचं मार्गदर्शन होणार आहे। नमस्ते। एजुस्ट्रीम या यूट्यूब चॅनलतर्फे इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षाविषयक मार्गदर्शन सदरात मॅडम आपलं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 10वीचा मराठी जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयारी कशी करायची आहे यावर आपण संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम मी आपल्याला असं विचारू इच्छिते आहे की 10वीला जो मराठीचा पेपर जो आहे तर यामध्ये साधारणतः घटक संख्या किती आहे आणि एकूण किती गुणांसाठी याचं विभाजन केलेलं आहे? खूप छान प्रश्न आहे आपला पहिला। मराठी हा विषय जो आहे तर मराठीचे विभागानुसार आहे। एकूण 5 विभागामध्ये प्रश्नपत्रिका आपल्या समोर येत असते। त्याचा पहिला विभाग जो आहे तो गद्य विभाग आहे। दुसरा विभाग जो आहे तो विभाग आहे। तिसरा विभाग जो आहे तो स्थूल वाचनाचा असतो। चौथा विभाग जो आहे त्याला भाषा अभ्यास किंवा व्याकरण कृती असं म्हटलं जातं आणि पाचवा विभाग जो आहे तो उपयोजनावर आधारित असा विभाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लेखन विभागाचा समावेश केलेला असतो। अशा 5 विभागांमध्ये प्रश्नपत्रिका विभागलेली असते। मग आता हा जो काही विभाजन जरी झालेला आहे तरी सुद्धा घटकनिहाय काही भाग जो आहे म्हणजे आता शासनाने काही जे निर्देश दिलेले आहेत की साधारणतः मराठी विषयाचा सिलेबस जर आपण बघितला तर सिलेबस मधला काही भाग जो वगळलेला आहे तर ते कोणता भाग नेमका वगळलेला आहे? त्याच्यामध्ये साधारणपणे त्यांनी धडे वगळलेले आहे आणि एक स्थूल वाचन फक्त त्यांनी वगळलेले आहे। साधारणपणे त्याच्यामध्ये धड्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 5वा धडा वसंत हृदय चैत्र हा धडा त्यांनी वगळलेला आहे। त्यानंतर काळे केस हा एक नासी फडक्यांचा जो लेख आहे तो पण त्यांनी वगळलेला आहे। त्यानंतर सोनाली हा एक लेख पाठ आहे तो एक वगळलेला आहे आणि त्यानंतर निर्णय हा एक पाठ त्यांनी वगळलेला आहे। साधारणपणे 4 पाठ त्यांनी या ठिकाणी वगळलेले आहे आणि एक स्थूल वाचन जे आहे मनक्या पेरन लागा असं एक स्थूल वाचन आहे ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वगळलेले आहे। म्हणजे साधारणपणे एक 6 जे आपण म्हणूयात विभागातले 6 धडे आपण असं गृहीत धरलं तरी चालेल तर ते त्यांनी वगळलेले आहेत। म्हणजे थोडक्यात तो भाग कमी केलाय आताचा, पण तो भाग वगळला असताना त्यावर आधारित जर काही व्याकरण कृती असतील तर त्या मात्र त्यांनी गाळलेल्या नाहीयेत। त्यामुळे मुलांनी त्यावर आधारित जर काही व्याकरण कृती असतील तर त्या मात्र त्यांनी विचारात घ्यायच्या आहेत। मॅडम आताच आपण जो काही भाग सांगितलेला आहे की साधारणतः किती धडे जे आहेत ते वगळलेले आहेत, परंतु मग जर इतके धडे जर वगळलेले आहेत तर वेटेजवर पण त्याचा परिणाम होतो आहे का? नाही, वेटेज वरती परिणाम होणार नाही। कारण आपण प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप पाहिलं तर साधारणपणे आपल्याला 2 पठित उत्तरे परीक्षेला येत असतात। मग 2 पठित उत्तरे आणि 1 अपठित असतो।
पहिल्या विभागामध्ये जे धडे त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कोणतेही 2 धडे त्यांना पुरेसे असतात खरं परीक्षेच्या दृष्टीने. बरोबर. आणि त्यावरच ते कृती दिसतात. म्हणजे उतारा जो दिला जातो तो त्या पद्धतीने आहे. त्यामुळे एकूण याच्यावरती काही विशेष परिणाम होणार नाहीये जे धडे काढले. त्यांनी फक्त तो अभ्यासक्रम कमी केलेला आहे की जेणेकरून मुलांना कमीत कमी पाठ वाचून त्याच्यावरती त्यांना अभ्यास करणं शक्य होणार आहे. बाकी विशेष असा नाहीये. बरोबर. म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांना आता थोडासा जो वाचनाचा किंवा अभ्यासाचा भार जो आहे तो थोडा कमी झालेला आहे. म्हणजे वेळ आता विद्यार्थ्याकडे भरपूर आहे कारण सिलेबस थोडासा रिड्यूस झाल्यामुळे त्याला आता तयारीसाठी खूप काही अवधी आहे आणि तो चांगली तयारी मात्र करू शकतो आहे. पण मग आता धड्यांसोबत म्हणजे आपण गद्य जे आहे त्याच्यासोबत पद्य सुद्धा आहेत तर काही पद्य पण वगळलेली आहेत का? पद्य त्यांनी वगळलेले नाहीयेत कारण मुळात आपण जर विचार केला तर पद्य कमीच आहेत. आपण साधारणपणे पद्याचा जर भाग बघितला तर साधारणपणे एकूण ज्या कविता आहेत त्या 7च कविता आहेत. त्याच्यामध्ये एक जे आहे ते पहिल्या सुरुवातीचं ते गीत आहे. ते गीत काही परीक्षेला जात नाही. ते मुलांना स्वयं अध्ययनासाठी आहे. म्हणजे एकूण राहिल्या त्या 7 कविता साधारणपणे आपण जर विचार केला तर पद्य जे आहे ते 16 गुणांना परीक्षेला येतं. मग या 16 गुणांचा विचारत असताना त्यातला आपण जर विचार केला तर एक पठित काव्य जे येतं आपल्याला परीक्षेमध्ये ते 8 गुणांचं येतं. मग त्याच्यावरती ती कविता छापून आलेली असते. म्हणजे एक कविता ती झाली. हा विभाग अ झाला. आ मध्ये जर आपण विचार केलं तर एक 10 मुद्दे असतात ज्यावर आधारित मुलांना रसग्रहण विचारलं जातं. त्या रसग्रहणामध्ये साधारणपणे 2 कोणत्याही कविता दिलेल्या असतात. त्याच्यापैकी एक त्यांना तिथे लिहायची असते. म्हणजे ते जे आहे ती 4 गुणांसाठीचा एक भाग असतो आणि त्याच्यातच एक परत उपघटक दुसरा असतो की ज्याच्यामध्ये काव्य सौंदर्य विचारलेलं असतं. तर त्या काव्य सौंदर्याला कुठल्याही 2 ओळी एका कवितेच्या फक्त 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्या 2 ओळींचं काव्य सौंदर्य त्या ठिकाणी स्पष्ट करायचं असतं. आपण जर विचारात घेतलं तर साधारणपणे 8 गुणांना जी एक कविता छापून येते ती एक. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये रसग्रहण जे विचारलं जातं त्याच्यामध्ये 2 कविता दिलेल्या असतात आणि काव्य सौंदर्याला 1. म्हणजे 7 पैकी जवळजवळ 5 कविता या ठिकाणी परीक्षेला वापरलेल्या असतात. आणि त्या 4 आपण विकल्प जर पाहिला तर विकल्पामध्ये अजून त्या ठिकाणी एक कविता ऍड होते. म्हणजे विकल्पाला जवळजवळ 5 आणि प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये आहे 7. बरोबर. मग त्याच्यामध्ये फक्त 2 आहेत की जे आपण ऑप्शनला टाकू शकतो. आणि जनरली आता आम्ही जेव्हा वर्गामध्ये मुलांना शिकवत असतो त्यावेळेला मराठीमध्ये काही कविता अशा आहेत ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल उत्तम लक्षणे त्यानंतर भरत वाक्य या ज्या 2 कविता आहेत थोड्याशा अवघड आहेत. म्हणजे ते जे संत काव्य ते मुलांना पचनी पडायला थोडंसं अवघड आहे. त्याच्यातलं उत्तम लक्षण खूप छान आहे पण भरत वाक्य ही मुलांना पचायला थोडीशी जड आहे कविता. अशा वेळेला मुलांनी आपल्याला काही कविता खूपच सोप्या आहेत जसं की वस्तू आश्वासक चित्र या अगदी सहज गत्या म्हणजे त्या कोणी नाही शिकवल्या तरी कळण्यासारख्या इतके ते सोप्या आणि सहज आहेत. बरोबर. तर मुलांनी एक आपण टेक्निकचा अभ्यास करावा की आपण ही कविता जर घेतली तर आपल्याला याचे उत्तर लिहिणं शक्य होईल किंवा सोपं जाईल. तर मग ते दोन्ही आणि बोर्ड हाच विचार करत असतं. साधारणपणे बोर्डाचा पॅटर्नच 60-40 म्हणजे 40% अवघड टाकत असतात आणि 60% भाग हा सोपा आणि सर्वसामान्य मुलांसाठी. बरोबर. मग 40चा विचार जर केला तर त्या ठिकाणी आली समजा ती कविता आपण ऑप्शनला टाकू शकतो आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या कवितेचा आपण शकतो. दोन्ही एकदम अवघड कविता ते एका याच्यात टाकणार नाही. बरोबर. एक सोपी एक अवघड. बरोबर. 40चा पॅटर्न तर 40 मार्कात 40% अवघड आणि 60% साधारण सोपी की जी सगळ्यांना सोडवता येईल अशी प्रश्नपत्रिका बोर्ड त्याच्या करत असतो. बरोबर. म्हणजे एकूणच आपल्याला 60-40 हा जो काही पॅटर्न आहे म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी जो आहे तो सुद्धा पास कशा चांगल्या पद्धतीने होईल याचा मात्र बोर्डाने विचार केलेला आहे. आता एक थोडासा प्रश्न असा आहे की ह्या कोविड परिस्थितीमुळे हे सगळ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की आमची परीक्षा कशी होणार आहे, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहे किंवा किती गुणांसाठी कोणते प्रश्न असणार आहे. तर याबद्दल जरा मार्गदर्शन कराल. पॅटर्न तर काही बदललेला नाहीये. पॅटर्न आहे तसाच आहे. 80 गुणांचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल नाहीये. त्यामुळे आपल्याला जरी पॅन्डेमिक सिच्युएशन जरी असली तरी परिस्थिती जी आहे फक्त परीक्षांच्या तारखा मात्र बोर्डाने जरी डिक्लेअर केलेल्या असल्या किंवा शासनाने जरी त्या डिक्लेअर केलेल्या असल्या तरी त्या कालावधीत परीक्षा होणं किंवा नाही
हे परिस्थितीवरती अवलंबून आहे, कारण परिस्थिती आपल्या हातातली नाहीये. बरोबर. त्यामुळे आपल्याला ते सांगतात. मला म्हणजे मी शाळेत तरी मुलांना आता सध्या आम्ही तेच सांगतोय की आपण तयारीत राहायचं. आपल्या हातात तलवार असली की आपण लढणार आहोत हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. त्यामुळे आपण कोणावर विसंबून नाहीये, आपण प्रिपरेशन मध्ये राहा हे आम्ही मुलांना वारंवार सांगतो आहे की तुम्ही तयारीत राहा, तुम्ही अभ्यास करत राहा, कारण बोर्ड जनरली असं काही पॅटर्न चेंज करत नाही. बरोबर. आणि त्यांनी अभ्यासक्रम कमी जो आहे तो आधीच डिक्लेअर केलेला आहे, त्यामुळे यापेक्षा जास्त सूट विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे जरी सिच्युएशन असली तरी पॅटर्न तो सेम आहे, पॅटर्न मध्ये बदल नाहीये. मुळात आता मध्ये एक परीक्षा अशी झाली की त्यावेळेला 100 गुणांचं वेटेज होतं. आता ते त्यांनी 80 वरती आणलेलं आहे आणि ते 80 वरतीच राहणार, त्याच्यात बदल होणार नाही. फक्त अंतर्गत जे 20 गुणदान आहे मुलांना त्याचं मध्यंतरी असं चाललं होतं की आधी लेखी परीक्षा होणार आणि त्यानंतर ते घेणार. पण आता पुन्हा त्यांनी बदललेलं आहे आणि त्यानुसार तुमची जे काही तोंडी परीक्षा आहे ती आधीच होणार आणि नंतर लेखी परीक्षा. त्यामुळे अभ्यासक्रम किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ऍज इट इज आहे, ते बदलणार नाहीये. बरोबर. एकूणच आता ह्या कृती आराखडा जो आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संरचना जी आहे ती स्पष्ट होईल, तर ते जर आम्हाला दाखवाल. गुणनिहाय थोडक्यात मी आपल्याला सांगते की कशा कशा पद्धतीने गुणदान असतं, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची संधी असते. लक्षात घ्या, तर मराठीच्या पेपरला एक समस्या अशी असते की पहिलाच पेपर असतो आणि आपण शेवटी सांगितलं असतं की आपण लेखन करतो आणि वाचनावरती भर देत असतो. त्याचा एक खूप मोठा तोटा विद्यार्थ्यांचा असा होत असतो. म्हणजे गेल्या माझ्या 24 वर्षाचा अनुभव असा आहे, पहिल्याच पेपरला मुलं काहीसे उदास किंवा रडत बाहेर पडतात आणि ते म्हणत असतात माझा हा प्रश्न राहिला, माझा तो प्रश्न राहिला, माझं हे सुटून गेलं. तर मग त्याला कारण ते असतं की आपला लिखाणाचा जो स्पीड आहे तो शेवटपर्यंत ठेवायचा. म्हणजे मला विद्यार्थ्यांना हे अगदी आवर्जून सांगावं असं वाटतंय की लिखाणाचा स्पीड विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीत कमी करायचा नाही. लिखाण जे आहे तर शेवटपर्यंत चालू ठेवणार तर तुम्हाला पहिलाच पेपर कारण मराठीचा असतो आणि तिथे आपला लिखाणाचा स्पीड जर कमी राहिला तर आपला पेपर सुटण्याची शक्यता आहे. अर्थात मी आता इथे तुम्हाला ते पण सांगणार आहे की साधारणपणे त्या प्रश्नाला किती वेळ विद्यार्थ्यांनी देणं अपेक्षित आहे. कारण आता हल्ली 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका हातामध्ये देतं. त्या 10 मिनिटांमध्ये आपण प्रश्नपत्रिका काय वाचायला हवं, जनरली आपण पाठ्यपुस्तकाचे उतारे आलेले आहेत ते विद्यार्थ्यांनी वाचायचे नाही. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायचा तो अपठित उतार्याला, म्हणजे प्राधान्य त्याला, कारण तो बाहेरचा उतारा आलेला आहे, त्याचा आपला परिचय नाही. म्हणून तो विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे ज्याला पहिल्यांदा हातात प्रश्नपत्रिका पडते. आणि दुसरं वाचन करायचंय ते म्हणजे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये साधारणपणे कोणती कथा आलेली आहे, कोणतं जाहिरात लेखन आपल्याला आलेलं आहे, कथा आपल्याला कशावरती लिहायची आहे, पत्रलेखनाचा विषय काय आहे, निबंधाचे विषय कोणते मांडलेले आहे, कारण मग त्याचं विचारचक्र आपल्या डोक्यामध्ये सुरू होऊन जातं. मला ते कसं लिहायचं, तुम्ही त्याच्यावरती काय लिहिणार आहे. म्हणून त्यांनी उपयोजित लेखन काळजीपूर्वक वाचणं हे खूप गरजेचं आहे. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, या टिप्स आहेत मुलांना की ज्यावेळेला 10 मिनिटाची प्रश्नपत्रिका आपल्याला 10 मिनिटं आधी मिळते, त्या 10 मिनिटांमध्ये सहज वाचून होतं की अपठित उतारा काळजीपूर्वक. अपठित उतारा काळजीपूर्वक का वाचायचा, तर अपठित उताराला इकडे 4 गुण आहेत जे त्याच्यावरती कृती विचारल्या जातात आणि तोच अपठित उतारा तिकडे सारांश लेखनाला येतो आणि सारांश लेखन 5 गुणांना, म्हणजे अपठित उताराचं व्हॅल्यू आहे 9 गुणांचं. त्यामुळे अपठित काळजीपूर्वक वाचला जाणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचं वेटेज 2 ठिकाणी आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा अपठित उतारा वाचणं आणि उपयोजित लेखन जे आहे ते खूप काळजीपूर्वक वाचणं, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं की मला आता इथून पुढे हे सगळं लिहायचं आहे. बरोबर. आणि त्या दृष्टीने मग पेपरला त्यांनी सुरुवात करावी. पेपरमध्ये पण एक खूप महत्वाची गोष्ट की मुलांना कधी कधी एक आठवतंय, दुसरं आठवत नाही, मग ते असं स्कॅटर्ड, हे कसंही विखुरलेलं लिहितात. बरोबर. ते पण मुलांनी घ्यावी की प्रश्नपत्रिका जी आहे ती ज्या पद्धतीने दिलेली आहे त्या पद्धतीने सलग सोडवावी. त्यांना समजा वाटलं असं की मी हा प्रश्न मला आधी लिहायचा आहे तर तुम्ही जागा सोडा आणि नंतर तो लिहा, म्हणजे तुम्हाला जेव्हा ते आठवत. कारण तपासणाऱ्याची खूप मोठी फजिती या ठिकाणी होत असते. तुम्ही स्कॅटर्ड कुठेही विखुरलेलं असं लिहिलं तर तपासणाऱ्याला त्याचा खूप त्रास होत असतो आणि मग त्याची मानसिकता बिघडत.
ती बिघडवू नये हे विद्यार्थ्यांनी खूप काळजी घ्यावी याची, की आपण जर सलग लिहिलं तर निश्चितच त्याचा विद्यार्थ्यांनाही होतो आणि तपासणाऱ्यालाही ते सुलभ असतं. कारण तपासणाऱ्याला 200 उत्तरपत्रिका जेव्हा तो तपासतो त्यावेळेला त्याच्या मानसिकतेचा निश्चित विचार व्हावा. बरोबर. की त्या दृष्टीने मी आता एक कृती पत्रिका तुम्हाला इकडे दाखवते. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने केलेलं आहे ते गुणविभाजन आपण थोडक्यात जाणून घेऊया. ओके. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेला हा सुधारित मूल्यमापन आराखडा आहे, ज्याला आपण प्रथम भाषा म्हणतो. मराठी माध्यमासाठी मराठी ही प्रथम भाषा आहे आणि त्या दृष्टीने हा मूल्यमापनाचा आराखडा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण जर गुणनिहाय थोडस बघितलं तर आपल्याला साधारणपणे लक्षात येत आहे बघा, या ठिकाणी घटकानुसार आपल्याला मूल्यमापन त्यांनी दिलेलं आहे. घटकनिहाय गुण विभागणी जर पाहिली तर त्याच्यामध्ये गद्य विभाग जो आहे तो आपल्याला साधारणपणे 18 गुणांसाठी आहे. त्यानंतर पद्य विभाग जो आहे तो 16 गुणांसाठी आपल्याला आहे. त्यानंतर स्थूल वाचन जे दिलेलं आहे ते आपल्याला 6 गुणांसाठी आहे. भाषा अभ्यास ज्याच्यामध्ये व्याकरण कृती येतात आपल्याला त्या 2 प्रकारच्या असतात, त्या 8-8 गुणांना अशा तऱ्हेने त्या 16 गुण आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि उपयोजित जे आहे ते 24 गुणांचे, अशी एकूण 80 गुणांची आपल्याला प्रश्नपत्रिका येते. या 80 गुणांचं आपण जर अगदी काय म्हणतात ना 50-50 जर केलं तर पाठ्यपुस्तक जे आहे गद्य पद्य आणि स्थूल वाचन हे आपल्याला 40 गुणांसाठी आहे आणि भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन 40 गुणांसाठी आहे. म्हणजे मी पण म्हणेन कदाचित मुलांना आवडणार नाही ते, पण ज्यांना स्कोरिंग करायचंय त्यांनी दोन्ही खूप चांगलं केलं तर त्यांना स्कोरिंग आहे. आणि ज्यांना फक्त पास व्हायचंय, कधी कधी काही मुलांना असं असतो की मला भाषेविषयी फारसा आवड नाहीये, त्यांचा कल मॅथ सायन्स कडे असतो आणि बेस्ट 5 मुळे तो त्यांना तिकडे आवश्यक असतं. तर अशी मुलं हा पण विचार करत असतात की मला पासिंग पुरतं मिळालं तरी चालेल पण त्यांना स्कोरिंग पण हवं असतं. त्यांनी मात्र पण फक्त पास व्हायचंय, त्यांनी नुसतं व्याकरण आणि उपयोजित लेखनावर जरी भर दिला तरी वरच्या कृतीमध्ये कसंही 40-20 असे मिळतात. आणि प्लस या उपयोजित लेखनामध्ये आणि भाषा अभ्यासामध्ये त्याला आपल्याला जनरली बोर्डाला 25 अपेक्षित आहे, 25% त्याला लेखीला पडतं आणि मग त्याचे ओरल असे मिळून तो पास होतो. बरोबर. 40-40चा फंडा जर मुलांनी लक्षात घेतला खूप छान, तर भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन जर त्याने आणि एक अजून मुलांनी लक्षात ठेवायचं की पत्रलेखन असेल किंवा सारांश लेखन असेल, काही जर मुलं येतच नाही पण तुम्ही सारांश लेखनामध्ये ऍटलिस्ट मी ह्या टिप देईन मुलांना की आपण उतारा वाचल्यानंतर आपल्याला तो समजतोय आणि त्याच्यातल्या एक 4-5 ओळी उदाहरणं काढून जर तुम्ही लिहिले तर 5 पैकी कसे 2-3 गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. तर साधारणपणे आपण ज्या मुलांना गुणदान म्हणजे काय म्हणतात पासिंग व्हायचं आहे त्या मुलांनी भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन यावरती जरी भर दिला तरी त्या मुलांना पास होणं शक्य आहे. जसं की मी सांगितलं सारांश लेखनाचं, तर उतारा वाचल्यानंतर आपल्याला साधारणपणे त्याच्यातल्या एक 5-6 ओळी आपण जर काढून लिहिल्या तर थोडक्यात तर आपल्याला समोर उतारा आहे, आपल्याला फक्त त्यातली उदाहरणं काढायची आहे आणि एक सार त्याचा आपल्याला थोडक्यात लिहायचा आहे. तर ते सोपी गोष्ट आहे. कथा लिहिताना निदान त्यांनी 4-5 ओळी त्या कथेच्या रेखाटल्या तरी तिथे 2 ते 3 गुण मिळणं सहज शक्य असतं. ओके. म्हणजे मुलांनी याचा वापर जर केला तर त्यांना पाठ्यपुस्तकाचा अभ्यास जरी कमी झालेला असला तरी इथे भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन या दोघांचे मिळून त्यांना गुण मिळणं सहज शक्य आहे. म्हणजे मुलांनी विभाजनाचा निश्चित अभ्यास करावा आणि 50-50 50 आणि इतर जे आहे त्याला 50 असे मुलांनी जर 40-40चा फंडा मुलांनी लक्षात ठेवला तर त्यांना पासिंगला ज्यांना व्हायचंय त्यांनी उपयोजित लेखन आणि भाषा अभ्यासावर भर द्यावा. आणि ज्यांना पूर्ण गुणदान हवंय, चांगलं स्कोरिंग हवंय पुढे जाण्याच्या दृष्टीने तर मात्र मग पाठ वाचलेले असावे, कविता त्यांनी वाचलेल्या असाव्या, स्थूल वाचन नीट केलेलं असावं तर मग ते पण गुण मिळणं शक्य आहे. आणि याच्यात एक अजून एक महत्वाचं भाषेमध्ये जे पाहिलं जातं ते म्हणजे शुद्ध लेखन. साधारण एका प्रश्नामध्ये किंवा एका स्वमतामध्ये किंवा एक जो शब्द लिहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर 3 चुका तुमच्या दिसत असतील तर 1 मार्क लगेच जातो आपला त्या ठिकाणी. म्हणजे मुलांनी हे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला विभाग पहिला दिसतोय बघा. याच्यामध्ये पहिला जो आहे तो एक पठित उतारा आपल्याला आहे 7 गुणांना. त्यानंतर
दुसरा पण पठितच उतारा आहे, तो पण आहे 7 गुणांसाठी. हम्म. आणि एक जो अपठित उतारा आहे तो आपल्याला आहे 4 गुणांना. साधारणपणे पहिले जे पठित उतारे आहेत ते 130 किंवा 150 इतक्या शब्द मर्यादेचे आपल्याला उतारे येतात आणि त्यावर आधारित आपल्याला त्या कृती, खाली कृती पण दिलेल्या आहेत बघा. साधारणपणे आकलन कृती असते 2 गुणांसाठी, पुन्हा आकलन कृती असते 2 गुणांसाठी. आता हे जे 2-2 गुणांना विचारलेलं आहे, कधी कधी एकच कृती 2 गुणांना डायरेक्ट विचारतात, कधी कधी एकेका गुणांसाठी 2 कृती विचारल्या जाऊ शकतात. बोर्ड साधारण मार्कांमध्ये डिवायडेशन करत असतं मार्क देताना. तर साधारणपणे एक शब्द तुम्ही लिहिला तर त्याला अर्धा गुण आणि एक अख्खं वाक्य जर तुम्ही तिथे लिहायचं असेल तर त्याला 1 गुण. म्हणजे बोर्डाचा हा नियमच आहे. बोर्ड मार्क देताना कधीही असे काय म्हणतात कमी जास्त असं होत नाही. देताना शब्द 2 विचारले असतील तर मग तिथे अर्ध्या मार्काला एक शब्द आणि मग 1 गुण. म्हणजे आकलन कृती विचारताना या दोनाची अगदी बरोबर फोड केलेली असते. अर्ध्याची फोड करू शकतात किंवा एक पण फोड करू शकतात. याच्यामध्ये तिसरा जो आहे, तिसरी कृती ती खूप महत्वाची, की जी मुलांना गुण मिळवण्यासाठी थोडी अवघड असते, ते म्हणजे स्वमत. त्याला आता जुन्या अभ्यासक्रमामध्ये 2च गुण होते, आता या नवीन आराखड्यामध्ये याला 3 गुण आहेत. आणि असे 3 गुणांचे स्वमत 2 ठिकाणी विचारले जातात. म्हणजे जे दोन्ही उतारे आहेत त्या दोन्ही पठित उतार्यांमध्ये हे स्वमत जे आहे हे 6 गुणांसाठी आहे. मग 6 गुण झाले आणि या 6 गुणांना आपल्याला काय लिहायचंय तर आपल्याला स्वमत, आपलं स्वतःचं मत, आपल्याला त्या उतार्याविषयी आपल्याला काय वाटतंय तेवढं त्यांना मुलांना लिहायचंय. स्वमत लिहिणं नसतं आणि जनरली मुलांना नेमकं तेच असं वाटत असतं की मी काय लिहू. मुलांची कल्पना थोडीशी असेल या ठिकाणी तर ते स्वमत लिहिणं खूप सोपं असतं. सहजगत्या ते त्या ठिकाणी व्यक्त पण करता येऊ शकतं. बरोबर. मी एक मुलांना अजून एक ऑप्शन, फक्त इथे आता मला स्क्रीन शेअर करणं अवघड आहे थोडंसं, पण मी मुलांना एक सांगेन की नवनीत जे काही त्यांनी आता नवीन हे चालू केलेलं आहे, 21 अपेक्षित मुलांचे जे बाजारामध्ये त्यांनी आणलेले आहेत. मला माझा कोणताही जाहिरात करण्याचा हेतू नाहीये, पण आपण त्याचा एक चांगला फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मला वाटतं या ठिकाणी. म्हणून मी फक्त बोलते की त्यांनी त्यांच्या त्या नवनीत अपेक्षित मध्ये एक कुठला तरी ऍप लॉन्च केलेलं आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना लाईव्ह सेशन त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये हे स्वमत कसं लिहावं हे त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर त्यांना निश्चित फायदा होईल. पण स्वमत अवघड नसतं. स्वमतामध्ये एकतर उतार्याला अनुसरून त्यांनी काहीतरी असं उपयोजनपर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, त्याला त्यांनी ते स्वमत विचारलेलं असतं. अगदी सोप्या पद्धतीचं असतं. तर ते विद्यार्थ्यांनी 3 गुण त्यांना मिळणं खूप शक्य आहे. 3 पैकी 2.5 तर मी सांगेन की निश्चितच, कारण इथे थोडेसे आपले गुण शुद्ध लेखनाचे किंवा तुम्ही कसं लिखाण करता आहे त्याच्यावर आहे. जर तपासणाऱ्याला समजत नसेल तर तिथे पण मुलांचे गुण मिळण्याची खूप शक्यता असते. म्हणून मुलांनी पेपर लिहिताना सुटसुटीत जितक्या कमीत कमी खाडाखोडा होतील. खूप मुलांना सवय असते एखादा शब्द जर चुकला तर ते तो खूप असा रंगवतात आणि तर तो हायलाइट होत असतो. म्हणजे चुका पण एक पद्धत असते की जी मुलांना कळली पाहिजे की तुम्ही फक्त एक सिंपल केस त्याच्यावरती मारा जो शब्द चुकलाय, की जेणेकरून तो हायलाइट होणार नाही आणि ते चांगलं दिसेल. म्हणजे तुमचं पेपर प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो ते खूप चांगलं असणं याच्यामध्ये पण गुण त्यांचं अवलंबून असतं की तुम्ही जितकं चांगला लिहाल, मुद्देसूद लिहाल, ते गुण मिळणं. त्याच्यामध्ये हा स्वमताचा पण एक भाग आहे. साधारणपणे स्वमतामध्ये विद्यार्थ्यांनी 2 परिच्छेद लिहिणं या ठिकाणी 3 गुणांनी, 3 गुणांना कमीत कमी साधारणपणे 3-3.5 ओळींची 2 परिच्छेद त्या ठिकाणी मुलांनी लिहिणं हे अपेक्षित आहे. आणि त्यामुळे हे स्वमत खूप गरजेचं आहे, कारण 6 मार्काचं वेटेज म्हणजे खूप झालं 2 उतार्यांचं मिळून, आणि ते मुलांनी त्या ठिकाणी करावं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर 4 गुणांसाठी जो अपठित उतारा येतो त्याच्यामध्ये साधारणपणे 2-2 गुणांच्या 2च आकलन कृती असतात. त्या पूर्णपणे त्या उतार्यावर आधारित असतात. तिथे स्वमत विचारलं जात नाही. तुम्ही उतारा जर काळजीपूर्वक वाचलेला असेल तर हे 4 गुण पूर्ण विद्यार्थ्यांना मिळू शकतात. इथे एकही गुण विद्यार्थ्यांचा जात नाही हे त्यांनी लक्षात ठेवायचं. हे झालं आपलं या ठिकाणी विभाग 1चं. आता विभाग 2 जो आहे तो साधारणपणे आपला या ठिकाणी कवितेवरचा आधारित आहे, ज्याला आपण पद्य म्हणतो. या पद्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पहिले एक छापील कविता येते, ती कदाचित पूर्ण पण असते
किंवा अर्धी दिलेली असते. त्याच्यामध्ये 8 गुण आपल्याला या ठिकाणी आहे. 8 गुणांचं पण विभाजन जर पाहिलं तर प्रत्येक आकलन कृती या ठिकाणी सुरुवातीच्या 6 ज्या आहेत त्या 2-2 गुणांना येतात. आणि त्याच्यात चौथा एक प्रश्न येतो तो काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे ती कविता तुम्हाला कशी वाटली आणि त्या कवितेमध्ये तुम्हाला कोणता भाव चांगला वाटला हे थोडक्यामध्ये आपल्याला त्या काव्य सौंदर्यामध्ये त्या ठिकाणी लिहायचं असतं. काव्य सौंदर्याला या कवितेविषयी आपल्याला ज्या ओळी दिलेल्या नसतात पण त्या आपल्याला तिथे त्या कवितेतून कोणत्याही 2 ओळी तुम्ही निवडू शकतात आणि त्याचं काव्य सौंदर्य तुम्ही तिथे 2 गुणांना. आता काव्य सौंदर्य खरं परीक्षेत 2 वेळा विचारलं जातं. एक वरत्या कवितेत पण विचारलं आणि खाली सेपरेट पण विचारलेलं आहे आपल्याला. सेपरेट विचारलंय ते 4 गुणांना आणि इथे जे विचारलेलं आहे ते 2च गुणांसाठी. मग 2 गुणांसाठी 3 मुद्द्यांमध्ये लिहिणं काही अपेक्षित नाहीये. साधारणपणे 3 कोणते असतात तर कवितेचं आशय सौंदर्य लिहायचं असतं, त्यांचं काव्य सौंदर्य लिहायचं असतं आणि त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये त्या ठिकाणी लिहायची असतात. हे काव्य सौंदर्य वरती जे 2 गुणांना दिलेलं आहे त्याला ते सगळं लिहिण्याची गरज नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना थोडक्यात त्या ठिकाणी काव्य सौंदर्य जी छापून आलेली आहे त्या कवितेचं लिहायचंय. बरोबर. त्यानंतर आहे ते म्हणजे कवितेवर आधारित कृती जी आहे परत 8 गुणांना. तर त्या 8 गुणांची विभागणी त्यांनी 2 याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये एक जे आपल्याला ते पहिलं विचारतात त्याच्यामध्ये कवितेचं रसग्रहण विचारतात. रसग्रहण 4 मुद्दे आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 1 ते 8 मुद्दे आपल्याला या पद्धतीचे विचारले जातात. पण हे 8 मुद्दे येत नाहीत परीक्षेला. 8 पैकी कोणतेही 4च मुद्दे येतात. त्याच्यामध्ये मग साधारणपणे प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण हा 1 मार्कासाठी. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे, कोणता मांडलेला आहे विषय हा 1 गुणांना येतो. कधी कधी याच्याऐवजी या कवितेतून मिळणारा संदेश कुठला आहे तो 2 गुणांना येतो. किंवा ही कविता आवडण्याची कारणं विचारली जातात. तुम्हाला ही कविता का आवडली आहे, ते आवडण्याची कारणं द्या. नसेल आवडली तर का नाही आवडली त्याची कारणं द्या असं विचारलं जाऊ. किंवा प्रस्तुत कवितेचा काव्य प्रकार कोणता हे सुद्धा विचारलं. अभंग आहे की पोवाडा आहे की या ठिकाणी काय म्हणतात मुक्त छंदातली ती कविता आहे हे विद्यार्थ्यांना पाहिजे. आता आपल्याला 7च कविता आहे. विद्यार्थ्यांनी 7 कवितांचा जर या मुद्द्यांच्या आधारे एक टेबल तयार केला साधारणपणे कवितेचे कवयित्री, त्या कवितेचा विषय, कवितेमधले जे शब्द आलेले असतील ते नवीन आहेत बा, ते आतापर्यंत कधीच ऐकलेले नाही किंवा वाचलेले नाही असे शब्द, किंवा या कवितेतून कोणता संदेश मिळतो साधारणपणे 2 ते 3 ओळीमध्ये असं जर मुलांनी एक छान चार्ट तयार केला आणि तिथे त्या अभ्यासाला बसतात तिथे लावून ठेवला तर 7 कवितांचे त्या पद्धतीचे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे पाठ होणार. हे 4 गुण त्यांना अगदी पैकीच्या पैकी मिळणार. इतकं सहज आणि सोपं आहे हे रसग्रहणामध्ये येतं. आणि याच्यातच दुसरा जो येतो तो येतो काव्य सौंदर्याचा. रसग्रहण आणि काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य सुद्धा आपल्याला 4 गुणांसाठी इथे दिलेलं आहे. यामध्ये 3 सांगितल्याप्रमाणे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. इथे कवितेच्या 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्या 2 ओळी वाचून आपण त्या कवितेचा त्या ओळीचा अर्थ, त्या कवितेचं जे काही भाषिक सौंदर्य असेल, जे काही काव्य सौंदर्य असेल किंवा आशय सौंदर्य असेल ते त्यांनी या 3 मुद्द्यांमध्ये विद्यार्थ्यांनी स्पष्ट करणं इथे अपेक्षित असतं. म्हणजे या 4 गुणांना ते 3 मुद्दे मात्र विद्यार्थ्यांनी लिहिणं खूप आवश्यक आहे. हे झाले कवितेचे साधारणपणे 16 गुण. 8 आणि 8 पहिले 8 पूर्ण आहेत. 8ची विभागणी आपल्याला इथे दिसते 4-4 गुणांमध्ये. त्यानंतर विभाग आहे तिसरा. आता इथे या वर्षीच्या बॅचला खूप फायदा आहे. इथे स्थूल वाचन पूर्वी 4 होते म्हणजे अभ्यासक्रमामध्ये 4 आहेत ते, प्रत्येक विभागामध्ये 1. पाठ्यपुस्तकाचे 4 विभाग आहेत आणि प्रत्येक विभागात 1 स्थूल वाचन. आता या अभ्यासक्रमात त्यांनी 1 स्थूल वाचन कमी केलेलं आहे. मनक्या पेरण लागा हे जे स्थूल वाचन आहे ते कमी केलंय. म्हणजे किती 3च. आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये विकल्पासह आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे विद्यार्थ्यांना आता ही व्हेरी IMP म्हटलं तरी चालेल की प्रत्येक एका स्थूल वाचनावरती 1 प्रश्न 100% येणार. म्हणजे त्यांना आता इथे कुठलेही 2 त्यांना व्हेरी IMP असा प्रकार म्हटला तरी चालेल की कोणतेही 2 स्थूल वाचन तरी त्यांनी केले खूप छान तर त्यांना या प्रश्नाची उत्तरं लिहिता येणार. विकल्पासह 3 येणार त्यांना आणि 3 पैकी त्यांना कोणत्याही 2 कृती सोडवायच्या असतात.
ते 3 गुणांसाठी एक कृती आहे. तर त्यांनी कोणतेही 2 स्थूल वाचन जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित केलं तर त्यांना हे याचे गुण 6 मिळणं सहज शक्य आहे. ओके. आता हा विभाग चौथ्यामध्ये भाषा अभ्यास आहे. याच्यात पण साधारणपणे 2 विभाग केलेले असतात, अ आणि आ. त्यातला पहिला विभाग 8 गुणांसाठी. इथे सर्व तऱ्हेचे व्याकरण, म्हणजे आता नियमानुसार कोर्डाने असं सांगितलंय की 1ली ते 9वी पर्यंतचं विद्यार्थ्याचं व्याकरण चांगलं असावं, बरोबर असं त्यांनी म्हटलं. पण इथे हा जो पहिला प्रकार आहे अ, याच्यामध्ये मात्र ते 10वीला जो व्याकरणाचा भाग समाविष्ट केलेला आहे तोच विचारला जातो इथे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा विचारला जातो तो म्हणजे समास, जो विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आता. त्याच्यामध्ये द्विगु, कर्मधारेय, वैकल्पिक, समाहार, इतरेतर, अव्ययी भाव वगैरे हे जे समास आहेत हे समास त्या ठिकाणी विचारले जातात 2 गुणांसाठी. या समासामध्ये पण कधी कधी टेबलच्या स्वरूपामध्ये असतो, कधी कधी शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांचा समास ओळखा असं पण विचारलं जातं. म्हणजे त्याचे 2-3 प्रकार, त्या प्रकारांमध्ये ते समास विचारले जातात. त्यानंतर शब्दसिद्धी हा एक प्रकार आहे दुसरा. याला 2-2 गुण आहेत. वरच्या समासाला 2 गुण आहेत. शब्दसिद्धीसाठी पण 2 गुण आहेत. शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त असे 3ही प्रकारचे शब्द विचारलेले असतात आणि त्यांनी ते त्या टेबलमध्ये घालायचे असतात. म्हणजे वरती समजा 6 शब्दांचा गट दिलेला असेल तर त्यातले कोणतेही 4च शब्द, ते 4 शब्द त्यांनी प्रत्यय घटित मध्ये, उपसर्ग मध्ये आणि अभ्यस्त मध्ये असे टेबल तयार करून त्यामध्ये ते शब्द घाला असा एक प्रकार येतो. किंवा शब्द ओळीने 4 शब्द 5 शब्द दिलेले असतात आणि मग ते उपसर्ग आहेत की प्रत्यय घटित आहेत हे तुम्ही ओळखायचं. त्याच्या त्या शब्दांपुढे ते लिहायचंय की हा प्रत्यय घटित आहे, उपसर्ग आहे की अभ्यस्त आहे असे साधारणपणे. आता 2 गुण आहेत म्हटल्यानंतर प्रत्येक एक शब्द हा अर्ध्या गुणांना, म्हणजे इथे 4 कंपल्सरी तुम्हाला ते शब्द येतात. त्यामुळे गुण तिथे फिक्स आहेत. त्यानंतर इथे काय म्हणतात विकल्प येत नाहीत आपल्याला. समासाला पण विकल्प येत नाही आणि शब्दसिद्धीला पण शक्यतो विकल्प नसतो. तुम्हाला ते फिक्स 4 शब्द दिलेले असतात आणि त्याचं तुम्हाला ते करायचं असतं. इथे सर्वात मोठा प्रश्न आता वाक्प्रचारांचा आहे. जवळजवळ 4 गुण आहेत. पूर्वी वाक्प्रचाराला पण 2च गुण होते, साधारणपणे अर्थ सांगणं आणि त्याचा वाक्यात उपयोग करणं असं मिळून एकच गुण विद्यार्थ्यांना होता. पण आता वाक्प्रचाराचं त्यांनी गुणगान जे आहे ते वाढवलेलं आहे. या ठिकाणी वाक्प्रचाराचा जर तुम्ही अर्थ सांगितला तर लगेच 1 गुण तुम्हाला मिळतोय आणि त्या वाक्यात उपयोग जर केलेला आहे तर त्याचा 1 गुण तुम्हाला मिळतोय. इथे जनरली मुलं करतात ती मी आवर्जून सांगू इच्छिते की मुलं ज्यावेळेला वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करतात त्यावेळेला ते बऱ्याचदा वाक्यामध्ये अर्थ लिहितात. वाक्यामध्ये त्या वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा नाहीये, तो वाक्प्रचार त्या वाक्यात आला पाहिजे हेच बऱ्याचदा मुलांना कळतच नसतं, माहितच नसतं. म्हणजे अनुभव जो पेपर तपासण्याचा तर मुलं जनरली वाक्याचा जो अर्थ लिहितात तो वाक्यात घालतात. तर मुलं खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा की ज्यावेळेला आपण एखाद्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करतो त्यावेळेला तो वाक्प्रचार त्या वाक्यात घातला गेला पाहिजे आणि त्या वाक्प्रचाराला वाक्यात टाकल्यानंतर जे क्रियापद बदलत आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते, मागच्या वर्षीचा एक वाक्प्रचार होता कंठस्नान घालणे. तर मुलं जेव्हा वाक्प्रचार वाक्यात टाकतात की कंठस्नान घालणे, की राजाने शत्रूला कंठस्नान घालणे, मुलं लिहिताना असंच लिहितात कंठस्नान घालणे. राजाने शत्रूला कंठस्नान घातले, वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग झाल्यानंतर क्रियापद बदलायचंय खूपच विसरतात आणि मग मुलांचं गुण, म्हणजे हे 4 गुण आहेत या ठिकाणी. 4 गुणांचा जर विचार करायचा झाला तर मुलांनी वाक्प्रचार ज्या वेळेला आपण वाक्यात घातला की त्या ठिकाणी तुम्ही ते क्रियापद त्या वाक्प्रचारानुसार बदललंच पाहिजे किंवा तुम्ही वाक्य जे तयार करता आहात ते कोणत्या काळात आपण करतोय त्यानुसार ते तुमचं जे क्रियापद आहे ते बदललं जाणं हे विद्यार्थ्यांना लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे 4 गुण विद्यार्थ्यांना हातचे मिळण्यासारखे की तुम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे आणि वाक्य उपयोग करताना वाक्प्रचाराचा वापर करायचा आहे आणि त्यानुसार ज्या काळात तुम्ही वाक्य लिहिताय त्याप्रमाणे क्रियापद बदलणं या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत लक्षात घेणं. बऱ्याचदा मुलं असंच करतात की वाक्प्रचार उचलला की त्याचं जे क्रियापद असतं ते जसंच्या तसं तिथे वाक्यात टाकतात. तर नाही आहे, त्यांनी ते क्रियापद तिथे कंपल्सरी बदललं पाहिजे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हा झाला भाषा पहिला अ प्रकार. त्यानंतर
या ठिकाणी पुढचा प्रकार आहे हा प्रकार आहे बघा. याच्यामध्ये मात्र या ठिकाणी 1ली ते 9वी पर्यंतच तुम्ही व्याकरण किती शिकलेलं आहे याचा बराचसा कस आपला या ठिकाणी लागतो, की ज्याच्यामध्ये शब्द संपत्ती हा प्रकार दिलेला आहे बघा. भाषिक घटकांवर आधारित कृती ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी 8 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये आपण जर थोडस पाहिलं तर याचे साधारणपणे 1, 2, 3, 4 असे 4 प्रकार दिलेले आहेत आपल्याला त्यांनी. त्या 4 प्रकारांमध्ये आपल्याला साधारणपणे 2-2 गुणांना या 4 कृती आपल्याला येतात. शब्द संपत्ती पहिला प्रकार जो येतो तो शब्द संपत्ती हा. याच्यामध्ये तुमची 1ली ते 8वी 9वी पर्यंतच जर व्याकरण उत्तम असेल तर हे 8 गुण पूर्ण आपल्याला मिळतात. इथे एकही गुण आपला जात नाही. त्याच्यासाठी फक्त 1ली ते 9वी पर्यंतच व्याकरण चांगलं असायला हवं. मग या भाषिक घटकामध्ये 4 उपघटक येत आहेत. त्यातला पहिला आहे शब्द संपत्ती. या शब्द संपत्तीमध्ये ते आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, वचन बदलायचं आहे. त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणं हा एक आहे. शब्द समूहाबद्दल म्हणजे काय म्हणतात आपण गरीब परिस्थिती असलेला, मग त्याच्यासाठी आपण त्याला लिहिणार या पद्धतीचं, किंवा अति काय म्हणतात गर्भ श्रीमंत असलेला या पद्धतीचे असे शब्द येतात. त्याच्यासाठी एक शब्द हा एक प्रकार येतो. त्यानंतर शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं महाभारत दिलेला असतो त्याच्यामध्ये भारत हा वेगवेगळे शब्द म्हणजे त्याच्यातून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे हा एक प्रकार येऊ शकतो. यापैकी कोणतेही 2 कृती आपल्याला त्या ठिकाणी येतात. किंवा कधी कधी त्यांनी म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणत्याही 4 घटकांवरती प्रत्येकी 1 गुणांसाठी 4 कृती इथे विचारण्याची शक्यता असते. म्हणजे याच्यापैकी कृती आपल्याला परीक्षेला येतात जे आपल्याला सोडवायचे असतात. त्यानंतर आहे लेखक नियमानुसार लेखन करणं. हे 2 गुणांसाठी आपल्याला येतं. याच्यामध्ये अचूक शब्द ओळखायचा. साधारणपणे 4 शब्दांचे गट दिलेले असतात. त्या 4 पैकी एकच शुद्ध शब्द असतो जो आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचे शुद्ध लेखनाचे नियम तुम्हाला माहित पाहिजे. कानामात्रा, व्यक्ती, दीर्घ, ह्रस्वचे नियम माहित पाहिजे. मग त्यानुसार तुम्ही हे 2 आरामात मिळवू शकता, की जिथे आपल्याला ते मिळवता येणं शक्य आहे. किंवा वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचा शब्द ओळखून, म्हणजे वाक्य दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सांगून, आता हे पण मुलांना खूप महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं का, की जर 2 आणि 2 गुणांसाठी आपल्याला 1 मार्काला जर आपल्याला त्यांनी वाक्य विचारलेलं आहे आणि वाक्यामध्ये आपल्याला चुका विचारलेल्या आहेत, की वाक्यातल्या चुका ओळखून तो शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. मग विद्यार्थ्यांनी हे बघायचं की आपल्याला जर 1 गुणाला विचारलेला आहे तर साधारणपणे एका गुणाला 2च चुका असतात. मार्क बरोबर. मुलं जनरल आहे त्या वाक्यातल्या जे बरोबर आहे ते पण दुरुस्त करतात आणि काहीतरी वेगळं लिहून ठेवतात आणि जातात. म्हणजे मुलांनी हे ओळखायचं की इथे 1 गुण आहे म्हणल्यानंतर तिथे कंपल्सरी 2च चुका असणार आहेत. तिथे 3री चूक नसते. एकाच 3 याच्यामध्ये विभागणी होऊ शकत नाही. 2च याच्यात विभागला अर्धा. मग त्यामुळे तिथे मुलांनी कंपल्सरी लक्षात ठेवायचंय की आपल्याला या ठिकाणी 2च चुका आहेत आणि त्या 2 चुका दुरुस्त करायच्या. हे इथे लक्षात ठेवायचं. त्याला किंवा येत असतं. एक तर अचूक शब्द ओळखा किंवा लेखन नियमानुसार वाक्य दिलेलं असतं त्याच्यातल्या 2 चुका ओळखायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या. असं 1 मार्काला येतं. 1 मार्काला येतं ते विरामचिन्ह येतं. याच्यामध्ये साधारणपणे 2-3 प्रकार येतात. एक तर ते विरामचिन्ह वापरायला सांगतात आपल्याला ओळीमध्ये. म्हणजे एक वाक्य दिलेलं असतं त्या वाक्यामध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्ह घाला असं सांगितलं जातं. आता इथं तोच मुद्दा आहे. 1 गुणांनाच विचारलं जातं. त्यामुळे साधारणपणे 2 विरामचिन्ह घालायला सांगितले जाऊ शकतात. 3रा सांगितलं जात नाही. मुलं नको तिथे स्वल्प विराम देतात, तिथे पूर्ण विराम देतात. असं करायचं नाही. हे लक्षात घ्यायचंय की 1 गुणांना आहे म्हणल्यानंतर आपल्याला त्या वाक्यामध्ये कुठेतरी 2च विरामचिन्ह वापरायची असेल हे लक्षात येतं. दुसरा प्रकार विरामचिन्ह ओळखायला विचारले जातात. विरामचिन्ह दिलेली असतात आणि मग ती ओळखायची की प्रश्नचिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, अपस्मार चिन्ह आहे, हे मुलांनी ओळखायचं. त्यानंतर चुकीची विरामचिन्ह बदला हे शक्यतो येत नाही. 3रा प्रकार. पहिले 2 प्रकार हमखास. कधी कधी ते आपल्याला त्यांनी टेबल दिलेला असतो आणि त्या टेबलमध्ये म्हणजे इकडे एकीकडे विचारलेलं असतं दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि इकडे काही ठिकाणी चिन्ह दिलेले असतात आणि काही ठिकाणी
चिन्ह दिलेलं असतं त्याचं आपण नाव ओळखायचं असतं. असं एक टेबल देतात. म्हणजे काही इकडचे शब्द गाळलेले असतात आणि काही समोरच्या बस स्तंभातले चिन्ह गाळलेले असतात. मग एकतर चिन्ह ओळखायचं किंवा चिन्ह दिलेलं असतं त्या चिन्हाचं नाव ओळखायचं असं पण आपल्याला विचारलं जातं. तिथे पण साधारणपणे 2च गाळलेल्या बॉक्स असतात की ज्याला 1 गुण आहेत म्हणून अर्धा. हा झाला तिसरा प्रकार. तर चौथा आणि शेवटचा प्रकार याच्यामध्ये येतो 1 गुणांसाठी, तो म्हणजे पारिभाषिक. पारिभाषिक शब्द मुलांना फारसा अवघड जात नाही, पण जनरली आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटच्या पानावरती जे पारिभाषिक शब्द दिलेले आहेत ते मुलांनी जर पाठ करून ठेवले तर त्यांना एकही तिथे अवघड जाणार नाही. इंग्रजी शब्द विचारलेले असतात त्याचा आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी तो शब्द लिहायचा असतो. फॉर एक्झाम्पल इंडेक्स. इंडेक्स हा शब्द मुलांना खूप माहित असतो, पाठ असतो, पण त्याला मराठीत काय म्हणतात हे लवकर त्यांना कळत नाही. असे शब्द. मग तिथे अनुक्रमणिका, इंडेक्सला अनुक्रमणिका असं म्हटलेलं असतं. बरोबर. ऍडव्होकेट, मुलांना ऍडव्होकेट शब्द माहित असतो पण वकील म्हणतात हे आजकाल असं होतं की इंग्लिश शब्द लवकर कळतात आणि मराठी कळत नाही. म्हणून हे पारिभाषिक जे आहेत ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारलेले असतात. ही झाली आपला विभाग. आता विभाग जो आहे शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा तो म्हणजे या ठिकाणी उपयोजित लेखन. 24 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये पहिला अ जो आहे तिथे आपल्याला पत्र लेखन येतं आणि पत्राला किंवा आहे सारांश लेखन. मगाशी सांगितल्याप्रमाणे सारांश लेखनाला अपठित उत्तरच इथे आलेला असतो. त्या अपठित उताराच आपल्याला सारांश लेखन करायचं असतं. इथे वेगळा उतारा येत नाही. हे मुलांनी अगदी आवर्जून लक्षात ठेवा. पहिल्या वर्षी ज्यावेळेला हे असं झालं होतं की त्यांनी तिथे सूचना दिल्या होत्या की जो अपठित उतार आहे त्याचाच 1/3 सारांश लेखन करायचं आणि मुलांचा प्रचंड गोंधळ त्या ठिकाणी झालेला होता. मुलांनी पठित उताराचं सारांश लेखन केलं होतं काहींनी, तिथे गुण त्यांचे गेले होते. पठित आणि अपठित हे लक्षात घ्या मुलांनी की अपठित उतारा आपल्याला पहिल्याच विभागामध्ये 2 पठित आणि 1 अपठित जो उतारा आहे त्या 4 गुणांचा तोच आपल्याला इथे सारांश लेखनामध्ये वापरायचा आहे. पत्रामध्ये आतापर्यंत फक्त औपचारिक पत्रच खरं येत होते, पण मागच्या वर्षापासून औपचारिक पत्र लेखन सुद्धा येत आहे. हे पत्र लेखनाचे 2 प्रकार शाळेमध्ये खूप चांगले शिकवले जातात. त्याच्यामध्ये औपचारिक पत्र लेखनामध्ये ज्याला आपण व्यावहारिक पत्र लेखन सुद्धा म्हणतो त्याच्यामध्ये साधारणपणे 2च प्रकार आहेत, एक मागणी आणि विनंती, याच्यापैकी एक येतं. आणि अनौपचारिक मध्ये कौटुंबिक पत्र असतं. कदाचित विषय तोच असतो, फक्त त्या विषयाला फिरवलेलं असतं. बरोबर. म्हणजे पत्र देताना ते आपल्याला विषय देत असतात साधारणपणे आणि त्या विषयाला अनुसरून उदाहरणार्थ आपण मागणी पत्र आहे की तुमच्या घरी दिवाळी आहे आणि दिवाळी निमित्ताने तुम्हाला पणती आणि आकाशकंदील याची अमुक एका समाजसेवी संस्थेकडे मागणी करायची आहे. त्याचा सगळा पत्ता तो सगळं दिलेला असतं आणि मुलांना ते फक्त लिहायचं. इथे अजून एक सर्वात महत्वाचा मुद्दा की आता पत्रलेखन आहे ते ईमेल पॅटर्न प्रमाणे आहे. ओके. म्हणजे उजव्या बाजूला पत्र म्हणजे आधी आपला स्वतःचा पत्ता लिहायचो, मग डाव्या बाजूला पुन्हा ज्याला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता लिहित होतो आणि मग खाली ते सगळं मग असं आपण लिहित होतो. आता ईमेल पॅटर्न नुसार आपल्याला उजव्या बाजूला जायचंच नाहीये, जे आहे ते सगळं स्वतःच्या बाजूलाच आपल्याला लिहायचं आहे. ओके. सुरुवात ईमेल नुसार जी आपल्याला करायची ती दिनांकापासून होते. मुलांनी हे आता कदाचित शिक्षकांनी किंवा व्हिडिओज मध्ये वगैरे जर पाहिलं असेल तर अति उत्तम की ईमेल पद्धतीने मुलांनी हे करायचं आहे. त्याच्यामध्ये एका डाव्याच बाजूला समासाला लागूनच सगळं लिहायचं आहे. लिहिताना पहिले दिनांक आहे, त्यानंतर तुम्हाला कोणाला पत्र पाठवताय तुम्ही त्या व्यक्तीचं नाव, त्याचं डेझिग्नेशन म्हणजे त्याचं पद, त्याची पात्रता ही लगेच मुलांना तिथेच लिहायची आहे. त्याचा पत्ता सुद्धा लगेच तिथे लिहून टाकायचा आहे आणि त्याचा विषय आणि मग खाली जो तुम्हाला मॅटर आहे मागणी पत्राचा असेल वगैरे की पणत्या तुम्ही मागवले तर त्याची मागणी किती पाहिजे वगैरे त्याचा तक्ता हे सगळं. आणि विनंती पण तीच असते, पत्राचा मॅटर सेम असतो आणि मग त्याच्यावर तुम्हाला परत विनंती पत्र पण विचारलं जाऊ शकतं. तर विनंती काय, जे पाठवले ते आम्हाला तुम्ही निकृष्ट दर्जाचे पाठवले आहेत तर ते तुम्ही आम्हाला चांगले पाठवा. म्हणजे आपण त्यात तो मॅटर सेम राहतो, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पत्राचा हे बदलायचं आहे, मायना बदलायचा आहे की तुम्ही मागणी केली परंतु ते खराब निघालेत आणि आता तुम्ही आम्हाला पुन्हा चांगले पाठवावे ही त्यांना विनंती करायची. आणि त्याचं
त्याचाच जर आपण कौटुंबिक बघितलं त्याच पत्राचं तर विषय बाजूला दिलेला असतो लगेच, म्हणजे काय म्हणतो आपण फ्लो चार्ट प्रमाणे एका बाजूला व्यावहारिक पत्र दिलेलं असतं आणि तोच विषय एका बाजूला कौटुंबिक याच्यानुसार दिलेला असतो की तुम्ही ज्या पंट्या वगैरे मागवल्या तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही हा दिवाळीचा कार्यक्रम घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा कसा पूर्ण केला ते तुमच्या अध्यक्षांना कळवा. ओके. म्हणजे मग ते औपचारिक झालं या ठिकाणी, म्हणजे तिथे काय अनौपचारिक प्रकार आला की आपल्या घरगुती वातावरणात झालेला सोहळा फक्त आपल्याला कळवायचा आहे किंवा त्या सोहळ्याचं स्वरूप तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला, तुम्ही हॉस्टेलवर आहात आणि तुम्ही वसतिगृहावर तुमच्या आईला बहिणीला भावाला हे तुम्ही कसा पूर्ण केला तो दिवाळीचा सोहळा जो तुम्ही ज्या पंट्या मागवत होत्या तर विषय तोच असतो, फक्त त्याचे प्रकार त्यांनी पडलेले असतात की त्याला मागणी पत्र, त्यालाच विनंती पत्राचं स्वरूप आणि त्यालाच तुम्ही कौटुंबिक पत्राचं स्वरूप असं विचारलं जाण्यात असते किंवा डायरेक्ट वेगळं वेगळं सुद्धा विचारतात. पण शक्यतो एवढी पानं काय म्हणतात बोर्डाच्या वेळेला पेपर तयार करतो त्यावेळेला त्यांना ती पण मर्यादा असते, त्यामुळे शक्यतो ते करत नाही, एकच प्रकारामध्ये ते असे पत्र विचारतात. 6 गुणांसाठी पत्र लेखन आहे, 6 गुणांसाठी सारांश लेखन आपल्याला त्या ठिकाणी आहे. हा झाला 5व्यातला अ प्रकार. त्यानंतर आ प्रकारामध्ये 3 कृती विचारल्या जातात. त्या 3 कृतींमध्ये चित्रक लेखन असतं, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे. या 3 पैकी कोणत्या 2 कृती या ठिकाणी सोडवायच्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना हे पण खरं IMP प्रकार आहे, कारण हे तिन्ही प्रकार. मग जे आपल्याला सोपं वाटते की मी बातमी चांगली लिहू शकतो, मी कथा चांगली लिहू शकतो, तर मी हे 2च चांगलं करणार, मग मी जाहिरातीकडे वळणारच नाही. मला कथा लेखन जमत नाहीये पण मला बातमी चांगली लिहिता येते, मला जाहिरात चांगली करता येते, तर कोणतेही 2 कृती म्हणजे मुलं आतापासूनच हे ठरवू शकतात की मी जर 2 चांगल्या कृती कोणत्याही त्याचा सराव केला, 10 वेळा 10 प्रकारच्या जाहिराती लिहिल्या, 10 वेळा 10 प्रकारच्या बातम्या लिहिल्या, तर विद्यार्थ्यांना 2 कृती सोडवणं सहज शक्य आहे. साधारणपणे 10 मार्कासाठी हा आ प्रश्न आहे, म्हणजे 1 कृती आपल्याला त्या ठिकाणी 5 मार्कासाठी आहे. हे 10 पैकी सुद्धा 8 मार्क मिळवणं सहज शक्य असतं. म्हणजे अगदी मी आतापर्यंत पेपर तपासले, सर्वोत्कृष्ट लेखन, सर्वोत्कृष्ट बातमी लेखन ही कुठे मार्क छापायला संधी नाही आणि 5 पैकी 5 मार्क असे पण पेपर असतात. त्यामुळे मुलं इथे गुणदान मिळवू शकतात की त्यांना ते शक्य आहे. म्हणजे या पण कृतीमध्ये IMP प्रकार आपल्याला दिसतो. आणि शेवटचा जो प्रकार आहे याच्यात पण IMP प्रकार आहे, कारण हे लेखन कौशल्य जे आहे याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक हे 3ही प्रकार आपल्याला या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात. फरक एवढाच आहे की कृती दिलेल्या असतात. आता प्रसंग लेखन आहे, प्रसंग लेखनामध्ये प्रसंग रेखाटलेला असतो आणि मग आपण तो विचाराने त्या ठिकाणी लिहायचा असतो. आत्मकथनामध्ये चित्र दिलेले असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, आरसा असेल समजा किंवा उसार जमीन दाखवतात आणि त्या जमिनीमध्ये शेतकरी बसलेला आहे, त्याचे डोळे आकाशाच्या दिशेने आहे आणि मग ते विचारतात की वरील घटकाचे आत्मवृत्त लिहा. या ठिकाणी मुलं बऱ्याचदा असं होतं की आणि बोर्डाला पण ती अपेक्षा असते की खरं नियमानुसार शेतकऱ्याचं आत्मवृत्त तिथे अपेक्षित आहे, पण कधी कधी मुलं लिहितात की फाटक्या जमिनीचं आत्मवृत्त, कारण त्या जमिनीला भेगा पडलेल्या असतात, त्या चित्रामध्ये असते तशी. मग चालतं, ते एक्सेप्ट करतं किंवा त्याने ते जरी आत्मवृत्त लिहिलं तरी चालणार आहे, ढगाचं आत्मवृत्त लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर एखादं झाड दाखवलेलं असतं, ज्या झाडाला तो शेतकरी टेकून बसलेला आहे, त्या झाडाची सगळी पानं गेलेली आहेत, पाणी पडलेलं नाहीये, पाऊस नाहीये, त्या निष्पर्ण झाडाचं वृक्ष आत्मवृत्त हे सुद्धा विद्यार्थी लिहू शकतात. म्हणजे चित्रामध्ये कोणताही घटक त्यांना आत्मवृत्ताला अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी हे पण लक्षात ठेवायचं की पर्टिक्युलर तेच लिहिलं. बऱ्याच मुलांचं असं होतं की अहो मॅडम असं विचारलं होतं, मी असंच लिहिलं, बरंच लिहिलं. तर मग आम्ही मुलांना सांगतो की काही हरकत नाही, बोर्डाला अपेक्षाच ती असते की वरील घटकावर आत्मवृत्त. मग त्यांनी लिहिताना तसं दिलेलं आहे, त्यांना पर्टिक्युलर तेच हवं असेल तर ते लिहितात तसं की त्या वृत्त रेखाटा असं. पण त्यांनी जर लिहिलंय की वरील चित्रातील कोणताही एक घटक आणि त्याच्यावरती आधारित आत्मकथन असेल तर मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही याचं आत्मकथन लिहिलं तरी ते चालणार आहे, चित्रातला कोणताही घटक. आणि शेवटचा एक प्रकार असतो तो म्हणजे वैचारिक लेखन. तसं मुलांना जरा अवघड असतं, पण आजकाल ते याच्यामध्ये उपयोजन जे काही मी आता विभाग 5 सांगितला, या विभागामध्ये मुलांनी आता या वर्षी तरी डोक्यात घ्या
की याच्यामध्ये आपल्याला काही ना काही या पॅन्डेमिक सिच्युएशन जे काही आता कोरोनाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर आधारित, कारण जनरली उपयोजित लेखन, उपयोजित या शब्दात सगळं काही दडलेलं आहे की तुम्हाला व्यवहारामध्ये मराठीचा वापर करता येणं. बरोबर. मग अवतीभोवती जे घडतं आहे ते विद्यार्थ्यांना 90% इथे विचारलं जाणार. जसं की फॉर एक्झाम्पल जाहिरात म्हणतात तर सॅनिटायझर किंवा मास्कची जाहिरात तयार करा, विद्यार्थ्यांना विचारलं जाऊ शकतं. बातमी लेखनामध्ये बातमी तयार करायची आहे तर कोरोना काळामध्ये जे काही परिस्थिती आलेली आहे वेगवेगळ्या हे झाल्या तर त्याच्यावरती बातमी करायला येऊ शकते. त्यानंतर वैचारिक याच्यामध्ये कोरोना काळाची जी परिस्थिती आता झाली त्याचे चांगले वाईट परिणाम ते विद्यार्थ्यांना वैचारिक मध्ये त्याच गोष्टी असतात. एक काय म्हणतात चांगली बाजू असते, एक नकारात्मक बाजू असते आणि शेवटी तुमचा स्वतःचे विचार त्या ठिकाणी व्यक्त होणं प्रत्येक निबंधामध्ये ते अपेक्षित आहे की तुमचं म्हणजे प्रसंग लेखन म्हणलं, आत्मकथन म्हणलं, वैचारिक जरी म्हटलं तरी प्रत्येक निबंधाच्या शेवटी एक परिच्छेद ज्याच्यामध्ये तुमच्या स्वतःचे विचार व्यक्त होणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार तो निबंध त्याची सुरुवात आकर्षक असणं, मध्यामध्ये त्याचा सार येणं आणि शेवटाला आपल्या स्वतःचे विचार व्यक्त होणं हे निबंधामध्ये महत्वाचं आहे. साधारणपणे वैचारिक मुलांना अवघड जातं पण काही मुलं उत्कृष्ट लिहिणारे असतात. वैचारिक मध्ये साधारणपणे विज्ञान, शाब्दिक वरदान, मोबाईलचे फायदे तोटे, तसं आता कोरोना काळाचे मानवी जीवनावरती होणारे चांगले वाईट परिणाम हा जर निबंध आपण आता आपल्याला त्याचा सहज विस्तार करता येणं शक्य आहे कारण आपण ती परिस्थिती आपण त्याचे चांगले परिणाम सुरुवातीला लिहू शकतो की कधी नव्हे ते कुटुंब एकत्र आलं, आम्ही एकत्र जेवायला बसलो, आमच्यामध्ये विचार आदान प्रदान झालं, हे आपण त्या सांगू शकतो. वाईट परिणाम तर भरपूर आहेत ते काय म्हणतात पण चांगलं पण आपण पॉझिटिव्ह पण बघण्याचा दृष्टिकोन मुलांना त्याच्यामध्ये विकसित म्हणजे या निबंधामध्ये हे सगळं येतं. साधारणपणे ही आपल्या या ठिकाणी कृतीपत्रिका जी आहे ती या 5 विभागांमध्ये आपल्याला विभागलेली दिसते. आता या ठिकाणी मी अजून एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे गुणदान. आतापर्यंत आपण कृतीपत्रिकेचा आराखडा पाहिला की कशा पद्धतीने आपल्याला पेपर सोडवायचा आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे वेळेचं नियोजन. आपल्याला साधारणपणे 80 गुणांचा जो पेपर आहे तो आपल्याला 3 तास म्हणजे 180 मिनिटांमध्ये आपल्याला तो सोडवायचा आहे. तर हे 180 मिनिटं आहेत त्याचं विभाजन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. हे विभाजन जर मुलांनी चांगलं लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी वेळ कमी पडला किंवा माझा पेपर सुटला, माझं हे राहून गेलं किंवा राहून गेलं की ओरड विद्यार्थ्यांची येणार नाही. त्यांनी जर घड्याळात व्यवस्थित या पद्धतीने जर पेपर सोडवला साधारणपणे प्रत्येक विभागाला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे मुलांनी याच्यामध्ये लक्षात घ्यावं. साधारणपणे 3 तासाचा पेपर म्हणजे 180 मिनिटं आपल्या हातामध्ये आहे. त्यातले अजून आपण एक लक्षात घ्या 10 मिनिटं प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये आधी आलेली आहे म्हणजे इथे 190 मिनिटं टोटल तुम्हाला आहे. पण जी 10 मिनिटं मिळते ती आपल्याला त्याच्यामध्ये सोडवता येत नाही, फक्त वाचन करता येतं. आणि जेव्हा बेल झाल्यानंतर आपल्या खऱ्या अर्थाने वेळ चालू होते. त्याच्यामध्ये विभाग 1 जो आहे या विभाग 1 जो गद्य आहे त्याला साधारणपणे 32 मिनिटं म्हणजे एक अर्ध्या तासाच्या वेळामध्ये आपला पहिला विभाग सोडवला जाणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये पठित जे उत्तर तो 12 मिनिटांमध्ये सोडवला गेला पाहिजे. नंतर दुसरा पठित उत्तरापट जो आहे तो सुद्धा 12 मिनिटांमध्ये झाला पाहिजे आणि अपठित उतारा जो आहे 8 मिनिटांमध्ये तुमचा सोडवला जाणं गरजेचं आहे. म्हणजे 32 मिनिटांमध्ये आपला पहिला विभाग जो आहे तो झाला पाहिजे. त्यानंतर विभाग 2 आहे. हा विभाग 2 ला साधारणपणे त्यांनी 33 मिनिटं आपल्याला दिलेले आहे. त्याच्यामध्ये पठित पद्य जे आपल्याला येतं ते साधारणपणे 15 मिनिटांमध्ये आपलं झालं पाहिजे. त्यानंतर पठित पद्य त्याच्यामध्ये आपल्याला ज्या 4-4 गुणांच्या कृती आहेत आता इथे कदाचित आहे ते थोडस आपण लक्षात घ्या. रसग्रहण जे आहे ते साधारणपणे 10 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. रसग्रहण जे आपल्याला 4 गुणांसाठी विचारलं जातं ते 10 मिनिटांमध्ये आणि जे काव्य सौंदर्य विचारलं जातं ते साधारणपणे 8 मिनिटांमध्ये म्हणजे एकूण 33 मिनिटांमध्ये आपला तो दुसरा विभाग आहे तो पूर्ण झाला पाहिजे. त्यानंतर विभाग जो आहे स्थूल वाचन इथे आपल्याला 3-3 गुणांचे 2च प्रश्न सोडवायचे आहेत. ते साधारणपणे तुमचे 15 मिनिटांमध्ये म्हणजे आपण जर त्याचं डिवायडेशन केलं तर 7.5
मिनिटामध्ये तुमचा एक एक प्रश्न उत्तर हे शांतपणे, आणि विद्यार्थ्यांनी हा प्रयोग घरी जरूर करावा. मी तर म्हणते की हे जे मी आता नियोजन सांगितलंय, हे नियोजन तुम्ही घरात जर घड्याळ लावलं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर तुम्हाला ते सहज शक्य आहे. तुमच्या वेळेचं योग्य नियोजन आणि होऊ शकेल. कधी कधी आपण काय करतो, विचार करत बसतो किंवा मागे बघ, इकडे बघ, पुढे बघ, याच्यामध्ये आपला बऱ्याचसा एक एक 2-2 मिनिटं कसे नष्ट होत असतात, बरोबर, हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. त्या 3 तासाचं योग्य नियोजन जर विद्यार्थ्यांनी केलं तर त्यांची ही ओरड येणारच नाही की मला वेळ पुरला नाही. तर 15 मिनिटांमध्ये साधारणपणे स्थूल अपेक्षित आहे. त्यानंतर विभाग 4 जो आहे भाषा अभ्यास, त्याला आपण व्याकरण, आणि आता सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांना एक एक शब्द, साधारण एक एक वाक्य एवढंच असतं. लेंदी प्रश्न जे आपण म्हणजे मोठे प्रश्न विचारात घेतले तर मराठीला शेवटचा 5वा विभाग जो खूप विस्तारित लिखाण आहे आणि फक्त स्वमत एवढंच खूप आहे त्यांना. बाकी जर तुम्ही म्हणाल तर एक एक शब्द, एक एक वाक्य एवढंच त्यांना लिहायचं आणि ते सोडवायचंय. त्यामुळे ही वेळ अगदी सुटसुटीत आणि योग्य आहे. त्या वेळेमध्ये ते हे सहज सोडवू शकतात. विभाग 4 भाषा अभ्यासाला त्यांना 20 मिनिट, 10-10 मिनिट एक आहे, त्या 10-10 मिनिटांमध्ये त्यांनी ते सोडवायचं आहे. आणि साधारणपणे विभाग 5 जो आहे, या विभाग 5 ला आपण जर 65 मिनिटं म्हणजे जवळजवळ 1 तास 5 मिनिटं या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सर्वात जास्त म्हणजे 3 तासात साधारणपणे 1.5 ते 1.25 तासामध्ये सगळी प्रश्नपत्रिका विभाग 4 पर्यंत त्यांची सोडवणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर शेवटचा साधारणपणे 1.25 तास त्यांनी पत्र, जे काही विभाग 5 आहे त्याला लिहायचंय, ते 15 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. तर जाहिरात, बातमी, कथा या 3 पैकी 2च कृती सोडवायच्या आहेत. मग 2 कृती साधारणपणे 15-15 मिनिटाला होणं अपेक्षित आहे. त्या तेवढ्या वेळात लिहून झाल्या पाहिजे. आणि निबंध जो आहे 3 पैकी 1च आपल्याला सोडवायचा आहे. तर तो निबंध साधारणपणे 20 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. इथे आता एकूण वेळ जी आहे ती 165 मिनिटं आपले होतात सगळे, आणि याच्यामध्ये आपल्या जवळ आहे 180 मिनिटं. 180 मधनं आपण 165 केले तर आपल्या हातामध्ये 15 मिनिटं उरतात. बरोबर. त्या 15 मिनिटांमध्ये आपण प्रश्नपत्रिका जी आहे, आपण सोडवलेली उत्तरपत्रिका ती व्यवस्थित वाचणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत. काही आपलं राहिलंय का, कधी कधी असं होतं की आपण एखादा प्रश्न आम्ही नंतर लिहिणार आहे आणि आपण सलग लिहित चालतो आणि राहून जातो, आणि मग एकदम शेवटी खडाडून जाग येते की अरे हे राहिलं. तर पॅनिक न होता आपल्या हातामध्ये जर आपण ठेवलेले असले तर आपल्याला तो पुढे जाणं शक्य आहे. त्यामुळे शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपली उत्तरपत्रिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित मुलांनी तपासावी. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पुरवणी बांधणं आणि होलोग्राफ लावणं. याच्यासाठी पण त्या पर्यवेक्षकाला वेळ द्या की जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला गरज भासणार नाही. म्हणून प्रश्नपत्रिका जी आहे ती 165 मिनिटांमध्येच पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांनी अगदी आवर्जून लक्षात ठेवा की जेणेकरून याचं नियोजन आपलं योग्य पद्धतीने होईल. निश्चितच मॅडम, आपण ह्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने म्हणजे त्या आराखड्यामध्ये इतके सुटसुटीत बाबी दिलेल्या आहेत, मुलांनी थोडंसं बारकाईने जर वाचलं तर मला असं वाटतं की ते त्यांना व्यवस्थितशीर अवगत होईल आणि परीक्षेच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची आहे ती ते मनापासून करतील. कारण हे समजून घेणं पण फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे इन जनरल विद्यार्थी जेव्हा समोर असतो, आता तर ऑनलाईन विद्यार्थी आहे त्याच्यामुळे तो नेमका पडद्याच्या मागे काय करतो आहे आपल्याला बऱ्याच वेळ लक्षात येत नाहीये. पण मात्र विद्यार्थ्याने ह्या बाबी जर चांगल्या बघितल्या आणि त्याचं थोडंसं अवलोकन जर केलं तर मला वाटतं याच्यात अवघड असं काही नाहीये. आणि तुम्ही अगदी सुंदर शब्दामध्ये आणि अगदी सुटसुटीत की कुठे तुमचा मार्क कशा पद्धतीने तुम्हाला गेन करता येतो आहे, कारण याच्यामध्ये शुद्ध लेखन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे भाषा आपल्याला येणं हा भाग वेगळा आहे, पण ऍक्च्युली ती जेव्हा आपण कागदावर उतरवतो त्यावेळेला तिचं सौंदर्य जे आहे ते जर टिकवून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी व्याकरण आहे किंवा याच्या बाकीच्या ज्या बाबी आहेत तर याची सगळी झालर जर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने समजून घेतली तर मला वाटतं भाषा हा विषय खरं तर सोपा पण आहे आणि तेवढा तसा कठीण पण म्हणायला हरकत नाहीये. कारण कागदावर जर तुम्ही चुकीचं उतरवलं, कारण पहिला मात्रा दुसरा या ठिकाणी अजून एक गरजेचं आहे की बऱ्याचदा आता मी जे पेपर तपासलेत आपलं, आपण जर 3 विभाग पहिले नाशिक, धुळे आणि जळगाव ह्या 3 विभागामध्ये कोरडाचे पेपर तपासायला जातात.
आणि तो ट्रायंगल असा आहे की आता मला आतापर्यंत बऱ्याचदा जळगावचे पेपर आलेले आहेत आणि त्यांची बोली भाषा वापरत असतात. मुलांना हा एक मुद्दा पण खूप लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रमाण भाषा आणि बोली भाषा हे मुलांना आतापर्यंत कदाचित समजलेलं नसावं आणि शासनाने खरं याच्यावर भर दिलेला आहे. मुलांना त्यांची प्रमाण भाषा वापरली चालणार आहे, हरकत नाहीये, पण त्याचा वापर करत असताना ठीक आहे तुमच्या स्थानिक भाषेमध्ये एखादा जसं की आता जळगाव मध्ये ळला ड म्हटलं जातं तर तेवढा ऍक्सेप्ट करायला हरकत नाहीये. पण बऱ्याचदा मुलं असं करतात की आपण जे बोलतो तसं ते असतात, तर योग्य नाहीये. तुम्हाला उत्तरासाठी म्हणा किंवा तुम्ही ज्याला निबंध लिहितात तर त्याची ते योग्य नाहीये. मुलांनी प्रमाण भाषेमध्येच आपली उत्तरं जर लिहिली तर त्याचं वेटेज अधिक होणार आहे. हे मुलांनी खूप आवर्जून लक्षात पाहिजे की बोलीभाषेचा वापर याला हरकत नाही. एखादा शब्द तुमच्या बोलीभाषेतला आला किंवा एखादा आला तर तेवढं ऍक्सेप्ट करायची परवानगी बोर्ड देतं. पण अगदी तुम्ही जसं बोलतो तसं जर लिहाल तर मात्र त्याचं थोडंसं तुमच्या मार्कांवरती परिणाम निश्चित होतो. त्यामुळे प्रमाण भाषेत आपण लिहिणार याकडे पण विद्यार्थ्यांनी शुद्ध लेखनाबरोबर लक्ष देणं खूप आवश्यक आहे. बरोबर, कारण शुद्ध लेखन हे भाषेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जो भाग आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 5 मार्काचा खरा तर ब्रॉड क्वेश्चन आहे. म्हणजे आपण सगळ्याचा विचार केला तर या कृतीपत्रिकेच्या अनुषंगाने ज्या काही बाबी आपण बघितलेल्या आहेत तर अगदी 1 मार्कापासून तर 5 मार्कापर्यंतचा आपल्याला देण्यात आलेला आहे. मग आता ह्या अनुषंगाने शेवटचा 8 मार्काचा निबंधाचा जो प्रश्न आहे तो थोडा मोठा आहे. तर हा 8 मार्काच्या अनुषंगाने खूप काही डेप्थ किंवा खूप काही आपण म्हणूया मोठा असा ब्रॉड क्वेश्चन नाहीये. तर विद्यार्थ्यांनी जर चांगली तयारी केली तर याच्यातून यश मात्र विद्यार्थ्यांना हमखास मिळणार आहे. मॅडम, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूप काही चांगल्या पद्धतीने माहिती जी सांगितलेली आहे, अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुटसुटीत मुद्दे कसे असणे अपेक्षित आहे किंवा प्रश्न प्रकार लिहित असताना सुद्धा उत्तर कसं अपेक्षित आहे, कुठल्या भाषेचा वापर करायचा आहे, याचं अगदी छानपैकी उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. निश्चितच विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. कारण ह्या वर्षी जवळपास विद्यार्थी फेस टू फेस फार कमी असल्यामुळे ह्या काही गोष्टी त्यांच्या नजरेतून निश्चित सुटल्या असतील. पण आपल्या आजच्या ज्या संभाषणातून असं लक्षात येतं आहे की आपण गप्पांच्या माध्यमातून इतका छान संवाद साधलेला आहे की जणू तुम्ही विद्यार्थ्यांनाच काही समोर विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्यांना तुम्ही समजावून सांगतात. इतक्या तळमळीने तुम्ही जे काही आता मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मॅडम या एज्युस्ट्रीम यूट्यूब चॅनल तर्फे आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपणही मला संधी दिली या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची. त्यामुळे आपल्या सर्व टीमचेही खूप खूप या ठिकाणी आभार आणि आपल्या कार्याला यापुढच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे की आपण एक खूप छान सामाजिक कार्य करत आहात आणि याच्या माध्यमातून निश्चितच आपला जो काही चांगला संदेश आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचेल. आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आत्ताच आपण सौ मनीषा सावळे मॅडम यांनी जे परीक्षा विषयक मार्गदर्शन जे केलेलं आहे त्यात विशेष म्हणजे मराठी विषय. या विषयाचा जर आपण लक्षात घेतला, कारण भाषा ही बोलायला कितीही सोपी असली परंतु लिखाणाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बारकावे कसे लक्षात घ्यायचे आहेत, शुद्ध लेखनाकडे कसं लक्ष द्यायचं आहे, प्रश्नाचं योग्य उत्तर कसं लिहायचं आहे, समर्पकता त्याला कशी आली पाहिजे आहे किंवा उत्तराचा क्रम हा जे मुद्दे तुम्ही लिहित आहात त्या मुद्द्यांचा क्रम हा कसा आला पाहिजे आहे, याबाबत अतिशय चांगल्या पद्धतीने मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे एकूणच विद्यार्थी जे आहेत तर यांना मराठी हा विषय आपल्याला सोपा जरी वाटत असला परंतु त्याच्यातही बरेचसे मार्क आपले कुठे आणि कसे जातात याचं मॅडमने मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, आपण ह्या मार्गदर्शनाचा बारकाईने विचार करायचा आहे आणि आपल्या अभ्यासाची दिशा सुद्धा आपण निश्चित करायची आहे. कारण यश जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण या सगळ्या बारकाव्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे हा आपण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करावा आणि इतरांनाही त्याची त्यामुळे प्रेरणा मिळणार आहे. पुन्हा पुढील भागात आपण दुसऱ्या विषयासोबत भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.